brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. यंदाच्या लढती मैत्रीपूर्ण होत्या, पण कार्यकर्ते एकमेकांना मारत होते. यावेळेच्या लढती बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण होत्या, पण थोडंसंच क्राईम ब्रांचची माणसं वगैरे तिथे येऊन गेली. लढती खूप मैत्रीपूर्ण होत्या, त्यामुळे 70,000 कोटींच्या घोटाळ्यापासून जी सुरुवात झाली होती त्याच्या अलीकडे आणखी कोणतरी गेलं आणि म्हटलं की युती सरकारमधले तुम्हाला आणखी 330 कोटींची फाईल पण दाखवतो. लढती मैत्रीपूर्ण होत्या, त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना इतकं अंगावर घेतलं की राज्यात आपण एकत्र आहोत ह्याचा सगळ्यांना विसर पडला. लढती इतक्या मैत्रीपूर्ण आहेत असं सगळ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ग्राउंडवरती परिस्थिती त्याच्यापेक्षा फार वेगळी होती आणि जी वेळोवेळी दिसत राहिली. आजची रात्र वैऱ्याची ह्याच्यासाठी की आज लक्ष्मी दर्शन जो शब्द वापरला जाऊ शकतो तर तो सत्यातही उतरताना दिसेल. पण मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी पुणे, पिंपरी चिंचवड या सगळ्या भागामध्ये बऱ्यापैकी म्हणजे मला असं वाटतं की माझा एबी फॉर्म चोरला इथपासून ते त्या नाशिकमध्ये कोणतरी फार्म हाऊसवरतीच घुसला आणि त्या जिल्हाध्यक्षाच्या गाडीमागे सगळ्यांना पळत होते. असा सगळा या मैत्रीपूर्ण लढतींचा सिलसिला जो सुरू झाला तो शेवटी आता थांबला. उद्या मतदान होईल, पण मुद्दा असा आहे काही प्रश्न अनुत्तरित राहतात. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये नक्की कशा पद्धतीने हा सगळा आजचापर्यंतचा प्रचार झाला, ह्या नरेटिव्ह, काउंटर नरेटिव्ह, एकमेकांना अंगावर घेणं, अजित पवार, तिकडे महेश लांडगे, इकडे मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत दादा, आणखी सगळी मंडळी, आणि शेवटी काय या सगळ्याची एंड कुठे झाला तर देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये सांगता सभा घेतली आणि परत दादांवर बोलण्याची संधी काय सोडली नाही. आणि उल्लेख कोणाचा झाला, परत एकदा मंडळी सगळी गेली 17व्या आणि 18व्या दशकात आणि नाव आलं बाजीरावांचं. नमस्कार, सगळी पालिकेतली मंडळी माझ्यासोबत बोलायला. मला आज या सगळ्या निवडणुकांचे जे काही आपण असं म्हणू की बिटवीन द लाईन्स आहेत त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सुद्धा यामध्ये गणित काय आहेत, काय नाही काय नाही, सगळ्या गोष्टी एक 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 समजून घ्यायच्यात. काय म्हणतात मैत्रीपूर्ण लढती? मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच चालू झालेल्या आहेत. अपेक्षा अशी होती की जमीन घोटाळे जे झालेत त्याची जास्त चर्चा होईल, पण हे दोन्ही पक्षात असल्यामुळे त्यांनी तो विषय बाजूला ठेवला. पण अजित पवारांनी महापालिकेतल्या भाजपच्या त्रिकुटांवर हल्ला केला आणि त्यानंतर मग रवींद्र चव्हाणांपासून शेवटपर्यंत सर्वांनी अजित पवारांवर हल्ला करायला चालू केला. अशा पद्धतीनं ह्या महायुतीच्या दोन मोठ्या पक्षामध्येच पुण्यात जास्त मैत्री जरी असली तरी लढाई झाली आणि शेवटी काल मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं की अजित पवारांनी खरं मैत्रीपूर्ण लढती ठरलं होतं पण करार मोडला. असं जे म्हणायला देवेंद्र फडणवीसांना वेळ आली ती या मैत्रीपूर्ण लढतीचं काल प्रचाराची सांगता झाली. या सगळ्या व्हिडिओमध्ये जी मैत्रीपूर्ण लढत हा शब्द येईल हा कोट अनकोट आहे बरं का, त्यामुळे जो त्याला पाहिजे तसा त्याचा अर्थ काढू शकतो हे मला पटकन क्लिअर करून टाकू दे. तर मला आणखी एक त्याबद्दल विचारायचं आहे. बाजीरावांचा उल्लेख आला तोपर्यंत अजित पवार लगेच म्हणाले की 330 कोटींची फाईल आहे आणि युती काळातली वगैरे वगैरे आणखी काही उद्योगपती सगळ्यामध्ये उल्लेख केला. मूळ मुद्दा हा होता की दादांनी करार मोडला की भाजपने दादांवरती करार मोडण्याची वेळ आणली. मुख्यत्वे एक झालं की भाजपनी मैत्रीपूर्ण लढती करत सर्व स्पेस स्वतःकडेच घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोधकांचे अनेक नगरसेवक घेतले, निष्ठावंतांवर अन्याय झाला असं भाजपची लोक बोलत राहिली. परंतु आणि राष्ट्रवादीचं आपण दुसरं एक बघितलं पाहिजे की राष्ट्रवादीला 29 महापालिका आहेत, त्यांची जी थोडीफार जी ताकद आहे ना ती पुणे आणि पिंपरीमध्ये आहे. त्यामुळे दादांना अशा अपेक्षा होती की प्रभाग रचना करताना नीट करावी. तुम्ही प्रभाग रचना करताना भाजपने अशा पद्धतीने केली की ती भाजपला अनुकूल आहे. याच्याबद्दल दादांनी त्यावेळीसुद्धा मोहळांच्यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. तिथनं आपण सुरुवात करत गेलं तर दादांना जाणवत गेलं की आपली गोंडी होते. याच्यात दादांना फक्त शेवटी आधार मिळाला तो शरद पवारांचा आणि त्या दोन राष्ट्रवादी एक झाल्यामुळं पुण्याचं राजकीय गणितच बिघडलं. हां, माझा काका मोठा आहे. हां, त्या याच्यामुळं पुण्यातली लढत हे झाली. जर ती तिरंगी वेगवेगळी झाली असती तर भाजप स्वीप होऊन गेलं असतं. त्या स्वीपला मात्र राष्ट्रवादी दोन एकत्र आल्यामुळे थोडासा डेंट झालेला आहे. प्रशांत सर, नरेटिव्ह, काउंटर नरेटिव्ह हे बॅटल्स इथं चालू राहिले पुण्यामध्ये. निवडणुका त्याच्यावरच आधारित असतात, त्यावरती ते होतात सुद्धा आणि तशाच पद्धतीचे परसेप्शन देण्याचा प्रयत्न सगळ्या ठिकाणी होतो. राजकीयांच्या नेत्यांच्या मनात साधारण ते असतं, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग पण असतं. माझं म्हणणं आहे ग्राउंडवरती यांना प्लॅनिंग काय दिसलं, कारण प्रभाग रचनेपासूनच डिस्प्यूट व्हायला सुरुवात झाली होती. ती काही तिकीट वाटप झाली आणि म्हणून नाही झाली, ती प्रभाग रचनेपासून सुरुवात झाली, मग आरोपांना सुरुवात झाली, मग कळतं की अरे बापरे आपला तर प्रभाग तुटला आहे, मग आपल्याला दुसरा प्रभाग बघावा लागणार आहे. इथून सुरुवात झाली आणि मग भाजपने जवळपास 30 लोकांची तिकीटं कापली.
त्यातून आणखी रोष, मग परत पुढे जी सत्ताधारी मंडळी मागच्या वेळेस होती, असा एक एक सिलसिला गेला. थोडं हे सगळं जरा मला उलगडून सांगाल. कारण अंकगणित हेच सत्तेचं शेवटचं आहे. हे 2-3 टप्प्यात या गोष्टी बघितल्या पाहिजे. पहिली गोष्ट बघू आपण मैत्रीपूर्ण लढतीचा, म्हणजे काय होतं आहे. तर आम्ही सगळे सहकारी आम्ही अजित पवारांकडं अनौपचारिक गप्पा मारायला गेलो होतो. त्या गप्पांमध्ये हा विषय असा आला, मी दादांना विचारलं होतं की दादा तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस फार चांगले मित्र आहात, असं तरी साधारण प्रोजेक्शन असं आहे. तर दादा म्हटले हो म्हणे, आमच्या दोघांचे स्वभाव जुळतात, आम्ही स्पष्ट आहोत, आमची विकासाच्या साठी आमची दोघांची तळमळ आत्मीयता अधिक आहे, आम्ही काम भरपूर करतो, असे आमचे खूप गुण एकमेकांशी जुळतात. पण त्यांनी पॉज घेऊन एक असं म्हणणे, बघा महाराष्ट्राच्या राजकारणात एक दो हंसों का जोडा था, म्हणजे विलासराव देशमुख साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब हे 2 मित्र होते की यांना दो हंसों का जोडा महाराष्ट्राच्या राजकारणात म्हटलं जायचं. मग एकदा सुशीलकुमार शिंदे सी एम झाले. ती निवडणूक कठीण होती, मला वाटतं बहुधा 9ची निवडणूक असावी. सुशीलकुमार शिंदे 3 का 4 मी ते 4ला CM झाले, त्याच्यानंतर 9ची निवडणूक कठीण होती, म्हणजे 4 नंतर CM झाले आणि होणारी निवडणूक कठीण होती. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेच्या आघाडीने ती निवडणूक लढली. अगदी वीज माफीची घोषणा झाली होती, अनेक गोष्टी झाल्या आणि ती निवडणूक महाविकास आघाडीनं त्यावेळेच्या आघाडीनं जिंकली. तर 2 हंसों का जोडा था, विलासराव देशमुख साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब. तर ते म्हणे की इतके मित्र होते, पण CM बनण्याची ज्यावेळेस वेळ आली तर म्हणे आमच्याकडे RR पाटलांचा चेहरा होता, डेप्टी CM म्हणून आम्ही त्यांना प्रोजेक्ट केलं. पण विलासरावांनी सांगितलं की RR पाटलांसारख्या आक्रमक चेहऱ्यासमोर आपल्याला CM म्हणून आक्रमक चेहरा द्यावा लागेल. आणि त्या 2 हंसों का जोडामधल्या एका हंसाने दुसऱ्या हंसाला मात दिली आणि दुसरा हंस CM झाला, म्हणजे विलासराव देशमुख साहेब CM झाले. ते म्हणे राजकारणात मैत्री असते, पण ती कुठपर्यंत असते हे आपल्याला पालिकेच्या निवडणुकीत दिसलं. काही मग करार मोडला नाही मोडला, मुळात करार केला होता नव्हता केला, या दोघांनाच माहिती आहे ना, म्हणजे आपल्याला माहिती असायचं काही कारण नाही. हा झाला एक राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. ही स्टोरी अक्षरशः अजित पवारांच्याच तोंडून सांगायची होती मला, म्हणून मी ती असं अनौपचारिक गप्पा रिव्हील करावा की नाही करावा. पण एकदा प्रेक्षकांना ही गोष्ट नीट समजली पाहिजे की राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. हा झाला पहिली गोष्ट. दुसरी फॅक्ट, जसं राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो तसं भाजपनी पण तेच सूत्र पाळलेलं आहे, कारण ते सूत्र आहे. तसं भाजपनी प्रभाग रचना करताना अजित पवारांना जिथं जिथं डावलणं शक्य होतं तिथं तिथं डावललं. त्याचा राग काही का होईना अजित पवारांच्या डोक्यात होता. नंबर 2, प्रभाग रचना आपल्या मनाप्रमाणे झाली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट फोडण्याला सुरुवात केली. म्हणजे एका बाजूला मुंबई किंवा कल्याण डोंबिवलीच्या राजकारणामध्ये तुम्ही एकनाथ शिंदेंबरोबर संघर्ष करताना एका लेवलनंतर तडजोड करता आणि काय म्हणता की आम्ही एकमेकांची लोक घेणार नाहीत. नाही तर आबा बागुल भाजपमध्ये जाऊ शकले असते, ठीक आहे, भाजपमध्ये त्यांना स्पेस नव्हती पण ते जाऊ शकले असते, पण ते त्यांना शिवसेनेत जावं लागलं. हां, तर एकमेकांना कॅन्डिडेट घेणार नाही, पण ते सूत्र काही राष्ट्रवादीबरोबर पाळलं गेलं नाही. हां, राष्ट्रवादीचे लोक भाजपनी घेतली. तर एक क्षण असा आला होता की अजित पवारांना, शेवटी अजित पवार हे राज्याचे नेते आहेत, एक मोठं नेते आहेत, म्हणजे वयाने राजकीय कारकिर्दीने मला वाटतं या पुढच्या 2-3 वर्षात अजित पवारांच्या राजकीय किंवा संसदीय कार्यालाही 50 वर्ष कंप्लीट होतील. मला वाटतं 29 किंवा 31ला मला वाटतं ती कंप्लीट होईल. तर अशी ही परिस्थिती आहे. असं जर असेल तर एवढ्या मोठ्या नेत्याला जर एका पुणे शहराच्या राजकारणामध्ये डावललं जातं तर हे कुठंतरी अजित पवारांना जिव्हारी लागला असावं, असं एक मला वाटतं. तिसरी फॅक्ट अशी याच्यातली की अजित पवार एवढे मोठे नेते आहेत, एवढे वरिष्ठ नेते आहेत, पण अजित पवार पुणे आणि पिंपरीमध्येच अडकले का? आज राज्यात 29 महापालिकांची निवडणूक लढवली जाते. मग अजित पवार हे काय फक्त पुणे आणि पिंपरीचेच नेते आहेत का? अजित पवार फार तर नगरला प्रचाराला गेलेत, थोडंफार नाशिकला प्रचाराला गेलेत, सांगली आणि रायगडला प्रचाराला गेलेत. त्यातही ते प्रचाराला फार काही दीर्घकाळ तिथं राहिलेत असं नाही. इव्हन सोलापूरला भरणेमामांवर जबाबदारी दिली, नाशिकला भुजबळांवर जबाबदारी दिली, काय इकडं तटकरेंवर जबाबदारी दिली. अशा पद्धतीने अजित पवारांनाही परत पुणे आणि पिंपरीमध्येच अडकून ठेवलं का हा त्यांच्या सगळ्याच्या एका कॉन्स्पिरसीचा भाग होता. हे ॲक्च्युली हे उद्याच्या हा स्ट्रॅटेजीचा भाग होता.
ती त्यांच्या दृष्टीने स्ट्रॅटेजी असू शकते, मतदारांच्या दृष्टीने ती कॉन्स्पिरसीचे, कारण तुम्ही आप मिल बाटके हे सगळं या ठिकाणी जो काही कार्यक्रम चाललेला आहे, तर ह्या अशा पद्धतीने ह्या राजकारणाकडे बघितलं तर मग ज्यावेळेस इथं पुण्यामध्ये जर अपोजिशनची स्पेस दिसतीये, तर अजित पवार का नाही ग्रॅप करणार त्या अपोजिशनची स्पेस? ऑपोजिशनची स्पेस नाही, मला उलट सत्तारांच्या बाजूने प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. ज्यावेळी उद्या मतदान होणार आहे, पुणे पालिकेच्या ज्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या थंडावल्या, आपलं सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर ते झालेलं दिसतंय. अशा वेळी मागच्या वेळी जवळपास 100च्या जवळपास गेलेल्या भाजपची या क्षणाला काय परिस्थिती पुण्यात? हे पहा, आजच्या क्षणाला 163 जागांवर उमेदवार कोणी दिलेत त्यातलं एक त्यांनी पुरस्कृत केला आहे. 162 जागांवर उमेदवार देणारा एकमेव पक्ष आहे तो भारतीय जनता पक्ष. त्या खालोखाल 138 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी दिलेल्या आहे. त्या खालोखाल 117 जागा ह्या शिवसेनेने दिलेल्या आहे. त्या खालोखाल जागा काँग्रेसने दिल्यात, त्या खालोखाल जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिल्यात. मला असं वाटतं की जो सर्वाधिक जागा लढेल तो सर्वाधिक जागा जिंकतो, हे आत्तापर्यंतचं गृहीतक आहे किंवा हे आत्तापर्यंत वारंवार दिसून आलेलं आहे. त्याला खूप कमी वेळा आबावानीचं असं दिसलं की स्ट्राईक रेट, समजा गेल्या विधानसभेला बघितलं भाजपचा स्ट्राईक रेट फार मोठी आकडेवारी काय दिसते की भाजपची आकडेवारीची स्ट्रॅटेजी काय होती? भाजपची आकडेवारीची स्ट्रॅटेजी टू बी फ्रँक, त्यांच्या नेत्यांकडून जे खाजगीत अगदी कोर कमिटीमध्ये जे डिस्कस केलं जात होतं, तर त्यांच्या पुढचं बेसिक चॅलेंज होतं आपल्या आहे त्या जागा टिकवणं. म्हणजे ते किती 125चा दावा करत असले किंवा नसले तरी आपल्या आहे त्या जागा टिकवणं हे त्यांच्या पुढचं एक चॅलेंज होतं. नंबर 2, कोणत्याही महापालिकेची कोणतीही निवडणूक बघा, 40% जुने कॉर्पोरेटर रिप्लेस होतात म्हणजे होतातच. बऱ्याच वेळा ते 60% पण जातं, कधी कधी 40% जुने कॉर्पोरेटर राहतात. पण हे कोणती निवडणूक नाही, हे निवडणुकीनंतर रिप्लेस होतात ना. म्हणजे निवडणूक जेव्हा म्हणजे गेल्या वेळेस जे कॉर्पोरेटर आहे त्यातले जवळपास 40 ते 60% कॉर्पोरेटर नव्याने येत नाहीत, 40% पुन्हा येत नाहीत. पण ते 40% कॉर्पोरेटर नवीन येतात. आयदर ते डिफीट होतात, आयदर त्यांचं तिकीट कापलं जातं, आयदर महिला आरक्षणामध्ये गणितं बदलतात, अशा अनेक गोष्टी घडतात. तर यावेळेस भाजपनी त्याला थोडी आणखी वाढ दिलेली दिसते, कारण त्यांनी अनेक लोकांची तिकीटं या ठिकाणी रिप्लेस केली म्हणा, कापली म्हणा. भाजपनी आता हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे, तो सक्सेस होईल की नाही होईल. आजच्या घडीला जर तुम्ही कॅन्डिडेट बघितले तर सर्वाधिक तरुण चेहरे हे भाजपचे उमेदवारांमध्ये, आणि यांचे जे तिकीटं कापलीत, ही जी मंडळी बाहेर पडली, ही बाहेर मंडळी ह्या दोन्ही पक्षांमध्ये ती सॅच्युरेट झाली. म्हणजे ती राष्ट्रवादीत आली, ती शिवसेनेत गेली, त्यांनी त्यांच्यासाठी मार्ग शोधला. म्हणजे आता समजा आबा बागुले त्यांनी निवडणूक लढावी की त्यांच्या 2 मुलांनी निवडणूक लढावी, असा ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस आबा बागुल निवडणूक लढलेत. पण त्याच प्रभागामध्ये सई थोपटे नावाची एक तरुणी त्या ठिकाणी भाजपने दिलेली. मी हे का म्हणतो तर हा निवडणुकीचा स्ट्रॅटेजीचा भाग काही असू द्या, परंतु पुण्याच्या राजकारणामध्ये भविष्यात येणारी पिढी कोणती आहे, पुढच्या राजकारणातल्या जी काही नवीन पिढी येऊ घालायची आहे, तर ती त्या पिढीच्यासाठी भाजपनी या ठिकाणी काही गोष्टींची तडजोड केलेली आहे आणि त्याचे चटके फटके त्यांना बसतात. मला भाजपच्याच अंगाने विचारायचं आहे, बहुतेक याच्या आधी त्यांच्या 48 का 50 जागा होत्या 2012ला, तेव्हा किती? 26 जागा होत्या फक्त. ठीक आहे, हां, तिथून थेट 90+ भाजप. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे की यावेळी मग भाजपला इतका केक वॉक वाटतोय का हा सहज? म्हणजे पुणे पालिका हा बीजेपीसाठी केक वॉक आहे का, हा प्रश्न आहे माझा. नाही, त्यांना सुरुवातीपासूनच हे वाटत नव्हतं, त्याच्यामुळेच कदाचित त्यांनी पहिल्यांदा हस्तक्षेपच आरोप केला जातो असा मी म्हणत नाही की प्रभाग रचनेपासून भाजपवरती कंटिन्युअसली आरोप झाला की प्रभाग अशा पद्धतीने तोडले गेले. त्याला बेस घेतला गेला विधानसभा निवडणुकीचा, ज्या भागात आपल्याला मतदान झालेलं नाही आहे तो भाग बरोबर दुसऱ्या प्रभागात गेला आणि त्याच्यावरून खूप आरडाओरड झाली, म्हणजे सगळ्याच पक्षांनी केली. तिथूनच अनिश्चिततेचं वातावरण इतर पक्षांसाठी तयार झालं. मग भाजपचं असं लक्षात आलं की घाबरलेली लोक आहेत आपल्या प्रभाग रचनेमुळं, त्याच्यामुळे त्या लोकांनी तेव्हापासूनच आपला पक्ष सोडून भाजपशी जवळीक वाढवायला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढं जसं आलो आपण, असं मतदार याद्या फोडणं असतील, नंतर भाजपकडं जेव्हा आपण पाहिलं इच्छुकांची संख्या, तर जवळपास 2500 अर्ज भाजपकडे आलेले होते.
पण भाजपची कोंडी अशी झाली की आता किती जणांना तिकीट देणार, जागा तर मर्यादित होत्या. त्याचवेळी शिंदेच्या शिवसेनेशी त्यांची चर्चा सुरू होती की आपण एकत्रित लढणार आणि सगळ्या नेत्यांनी जाहीर केलं पण होतं. नंतर असं कळलं की भाजपवाल्यांची इच्छा नव्हती यांना सोबत घेण्याची. नाही, इच्छा नव्हती. त्या युतीमध्ये एक फॅक्टर मेन जो होता तो होता रवींद्र धंगेकर. भाजपला युती हवी होती पण त्यात धंगेकर नको होते. त्याची सुरुवात पहिल्यांदा झाली, त्यांनी चर्चेला त्यांना नाकारलं. दुसरा त्याचा फटका असा होता की त्यांनी थेट सांगितलं की आम्ही यांना जागा सोडणार नाही आणि तिथंच युती फीस काढली. आणि मग ज्यावेळी भाजप 140 लढणार होतं की शिवसेनेला आपण गृहीत धरू 15 दिल्या, RPIला 9 दिल्या, तर त्यावेळी भाजपने 140 लढायच्या आणि आपल्या जागा 110 येतील हे भाजपचं गणित क्लिअर होतं त्याच्यासाठी. पण जसजशी इलेक्शन पुढे गेली तसं भाजपच्या हे लक्षात यायला लागलं की आपण काही लोक, आता प्रशांतनी सांगितलं की भाजपने जुन्या लोकांची तिकडे कट केली. भाजपने त्याला बेस काय वापरला की ही लोक इनॅक्टिव्ह होती, त्यांनी काम केलेलं नाही आहे किंवा लोकांमध्ये त्यांची प्रतिभा नाही आहे. भाजप हा मुळात एक ग्राउंड लेवलला सर्वे करतो. बरोबर ना, माझं असं म्हणणं आहे सर्वे आहेत, स्टॅटिस्टिक्स आहेत, आपण असं म्हणू की प्रचंड ते डॉक्युमेंटेशन करतात गोष्टींचं, सगळं ठीक आहे. माझं म्हणणं आहे एवढं सगळं असताना सुद्धा भाजपला ऐनवेळी पक्षप्रवेश करून घ्यावे लागले. ते झाल्यानंतर सुद्धा आत्ता पण मी काही लोकांशी बोलतो त्यांना असं वाटतं की अजून नाही क्लिअर परिस्थिती. मग एवढं असं काय झालंय म्हणजे पुण्यामध्ये नक्की? नाही काय किंवा अजितदादांनी गेम फिरवला असं काय झालं? नाही, अजितदादा तर आत्ता 6-8-10 दिवसात अजितदादांनी गेम फिरवला. पण त्याआधी परिस्थिती अशी होती ना, भाजपने एवढं सगळं केल्यानंतर इच्छुकांची संख्याच एवढी वाढली आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद तिकिटावरून झाला. याच्यावरून त्याच्यात सूज आल्यासारखं झालं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती ना, भाजपमध्ये अंतर्गत शहर नेतृत्व आणि आमदार असं विभागलं गेलेलं आहे. तुम्ही आजही पाहिलं, जरी आपल्याला वर करणे असं दाखवतात आम्ही सगळे एक आहे, पण हे असं कुठेही नव्हतं. आमदारांना त्यांची माणसं होती, जी शहर कार्यकारी होती त्यांना त्यांची माणसं होती, सर्वेमध्ये पक्षाकडून वेगळीच नावं आली होती. आणि याच्यातून हा एवढा किओस तयार झाला की अक्षरशः त्यांच्यावर अशी वेळ आली ना की आता इथं आपला उमेदवार पडू शकतो. त्याच्यामुळे आयत्या वेळी 25 जणांना त्यांनी प्रवेश दिले. हे प्रवेश आधी ठरले होते पण घ्यायचं का नाही इथपर्यंत माझी होती, कारण घेतलं तर अडचण होऊ शकते. पण मग शेवटी त्यांनी त्याच्यावर मार्ग म्हणून त्यांना प्रवेश दिले. मला एक सांगा, मागच्या आपण बोलता तुम्ही म्हटलं होतं की टू मेनी कुक स्पॉइल्ड फूड, ते त्यावेळीचं आकलन आणि आत्ता निवडणुका संपल्यानंतरचं आकलन यामध्ये काय फरक आहे की भाजपच्या बाबतीत थिअरी अजूनही लागू होती? 100% अजूनही लागू होती. म्हणजे आपण परत येतो अजित पवार किंवा भाजप. अजित पवारने जो आक्रमकपणा घेतला आणि पहिल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुन्हेगार येऊन अजित पवारांना लक्ष केलं. त्याच्यानंतर जी रिॲक्शन आली ती अजित पवारांकडून आली तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आली. आणि अजित पवारांना विचारलं, त्यांनी आपलं जय जिनेंद्र म्हणून एका वाक्यात तो विषय संपवला. पण ते एका जय जिनेंद्रवर नंतर भाजपच्या एकाही नेत्याला अजित पवारांना टार्गेट करताना आले किंवा त्या पद्धतीने कुणी उत्तर द्यायचं, अजित पवारांना अंगावर कुणी घ्यायचं, मी घेतलं तर मी डॅमेज होतोय, मी कशाला मग हे घेऊ, अशा पद्धतीचं एक चित्र दिसायला लागलं. कुणीच अंगावर घेतलं नाही. चंद्रकांतदादांनी वगैरे इतर ठिकाणी टीका केली की जर तुमच्याकडं हे असेल तर आमच्याकडं गृहमंत्री पण आहे आणि मुख्यमंत्री पण आहे, असं बाहेरच्या सभेत सांगितलं. पुण्यातल्या सभेत ते बोलले नाही आहे. म्हणजे आणि हे जे आपण म्हटलं ना सो मेनी कुक आणि हे त्यांचं जे बिघडलं आहे तर त्याचं प्रत्येक प्रभागावाईज पण बिघडलं. मग तुझा उमेदवार दिला आहे, मग तू बघ तुझी जबाबदारी घे. आणि अनेक ठिकाणी बघा जिथं बाहेरचे लोक गेले ना, तिथला जो स्थानिक नेता होता त्याला विश्वासात घेतला नाही, तो आजही त्यांच्या प्रभागात म्हणजे त्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाला नाही. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. हां, म्हणजे एक साधारण तुम्हाला प्रभाग कोणते डोळ्यासमोर येतात? वडगाव शहरीत आहेत, फॉर्मॅलिटी म्हणून झाली एक सभा. खडकवासल्यात आहेत, शिवाजीनगरमध्ये हीच अवस्था आहे. म्हणजे काल तर फार एक धक्कादायक, एका नाव घेणंही आपल्या व्यासपीठावर मला वाटतं बरोबर ठरणार नाही. काल मुख्यमंत्री पुण्यात आले, त्यांनी शेवटची समारोपाची सभा पुण्यात घ्यावी लागली त्यांना. कारण हे गणित होते की काही प्रभागात हे लक्षात आलं होते की ही सीट किंवा हा प्रभाग धोक्यात आहे. ते शेवटी मुख्यमंत्री पुण्यात आले, सभा घेतली, बाकीचं जे काही म्हणजे पडद्यामागं काय जी सूत्र हलवायची ती हलवली. असं असताना शहरातला एक आमदार संध्याकाळी 5 वाजता आचारसंहिता ज्यावेळेस संपत होती त्यावेळेस मस्तपैकी आपला एक मनोरंजनाचा हे करण्यासाठी किंवा एक वैयक्तिक याच्यासाठी एका ठिकाणी चालला होता. तर ते कशासाठी चाललं म्हटलं तर ते चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे आपण ते सांगत नाही. आणि एक दुसरा आमदार, श्रमपरिहाराची गरज राहतो तुम्ही पण लगेच पत्रकार आमदारांना तुम्ही लगेच आणि एक आमदार रात्री भेटला, तो रात्री 1 वाजेपर्यंत बैठक घेत होता. म्हणजे हा फरक जाणवतो. कोणती म्हणजे कार्यकर्त्यांना की आपण ह्या प्रभागात कमी आहे. म्हणजे फरक हा दिसतो की ही निवडणूक तुम्ही तुमचे उमेदवार दिलेत, माझ्या मनाच्या विरुद्धचे उमेदवार दिले, माझ्या मर्जीतले दिले नाही, तर तुम्ही जबाबदारी घ्या. मग ते पडले पाहिजे. म्हणजे मागे एकदा आपण चर्चा असं म्हटलं होतं की ज्या लोकांनी विधानसभेला इच्छा व्यक्त केली होती, तयारी केली होती, त्यांचे पत्ते कापण्याचं काम ह्या महापालिकेने, कारण ते पुढं स्पर्धकच राहू नये. बालवडकरांनी तयार केली, त्यांचा पत्ता कट झाला. सनी निमानांनी तयारी केली, त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी झुंजावं लागलं.
त्यांनी ज्या प्रभागात तयार केली त्याऐवजी त्यांना इतर प्रभागातच टाकण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे, निमानांच्यावरच चांगली फिल्डिंग होती, त्यांच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, ती आली. खडकवासल्यात प्रसन्न जगताप त्यांनी तयारी केली, त्यांना मूळ प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जावं लागलं. वडगाव शहरीत काही प्रमाणात हेच चिन्ह आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो स्पर्धक होतो त्याला कट करण्याचं काम हे झालं आहे. का तर प्रत्येकाला आपलं आपलं एक समर्थक निर्माण करायचे आहेत, प्रत्येकाला मी या शहराचा लीडर हे दाखवायचं. भाजपमध्ये हेच चालू आहे. आणि मला वाटतं इतर पक्षात तर अजित पवारच थेट नेते आहेत, त्यामुळे तिथं फारसं नाही. पण भाजपच्या बाबतीत जो आपण मूळ प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हेच आहे. हां, त्यांचं डिसेंट्रलाइज उलट त्यांच्याशी अंगाशी येऊ शकतं पॉलिटिकली. पावली सर, एक फक्त म्हणजे भाजपच्या बाजूने आपण याच्यासाठी सुरुवात केली की भाजप इथला सत्तेतला पक्ष होता. माझं म्हणणं आहे, आज जे प्रचार संपला आहे त्यावेळी पुण्यामध्ये अजित पवारांना तुम्ही कोणत्या स्थानी बघता ह्या पॉलिटिकली? अजित पवारनी आजपर्यंतचा तसा गेन करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आजपर्यंत म्हणजे अजित पवारांकडं जागा फार नव्हत्या, परंतु त्यांच्याकडे महापालिकेची 10 वर्ष सत्ता होती. त्यावेळी 45 वगैरे जागा होत्या त्यांच्या, माझ्या मते अन्य लोकच होते. त्यांचा एकदा 52 हा त्यांचा हायएस्ट होता 2007 साली. आणि 2012ला त्यांच्या 52 आल्या होत्या. आणि नंतर आत्ता गेल्या निवडणुकीत त्यांच्या 42 होत्या. त्यामुळं 52 हा आकडा यावेळी मागं टाकून अजितदादा पुढे जाईल असं मला वाटतं. ओके, म्हणजे अजित पवार आतापर्यंत सगळ्यात जास्त स्कोर हा असं माझा अंदाज आहे. दोन्ही राष्ट्रवादी साधारण काय त्यामागे गणित? 60 पर्यंत दोन्ही हा, तेव्हा पण दोन एकच होती ना ती. तेव्हा एक राष्ट्रवादी त्याच्या 43 जागा आल्या. आता पण म्हणजे अखंड राष्ट्रवादी, त्यावेळी एक राष्ट्रवादी, यावेळी अखंड राष्ट्रवादी. हा त्यापेक्षा नाही, एक याचं छोट कारण- ब्रीफ द्या मला, काय साधारण? याचे 2 कारण आहेत. एक तर त्यांचे गेल्या वेळी मोदीची लाट असेल किंवा भाजपचं एकंदर ते नवीन रचना 400 प्रभागाची असेल, त्यामुळं कोरी पाटी होती आणि सगळे पक्ष एकत्र गेले होते. आता त्यांनी जी काय भरपूर कामं जी केली आहेत ते मतदार त्याला कशी रिॲक्ट होतात, तो एक मुद्दा. दुसरं, शेवटच्या टप्प्यात भाजपने ज्यांना शेवटी काही लोकांची उमेदवारी रद्द केली, असे एक 8-10 चांगले उमेदवार हे राष्ट्रवादीला मिळाल्यामुळं ते एकत्र पॅनल पद्धतीनं ते चांगलं पॅनल करण्याला दादांना बऱ्यापैकी सक्सेसफुल. आणि त्यामुळं. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आपण आता जातीवर बोलणं हे नाही, पण मराठा हा जो कल्ट आहे त्या याच्यात निवडणूक ही बिलकुल आयडियलिस्टिक वगैरे असं काही नाहीये, त्यामुळे नाही. जे दिसतंय ते बोललं पाहिजे. मराठा समाजाचे अनेक उमेदवार हे भाजपकडनं स्ट्रॉंग आहेत. म्हणजे बिबेवाडी वगैरे भागात घेतलं तर 3 मराठी आहेत विरुद्ध 3 ओबीसी आहेत. अशा ज्या लढाया त्या प्रभागात 1-2 प्रभागात होत आहेत ना, त्या याच्यात कुठला समाज कुठं जातो त्याच्यावरही गणित आत्ता बदलायला लागले. त्यामुळे माझ्या मते तरी देखील म्हणजे खडकवासला, हडपसर आणि वडगाव शिरी ही पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचा जो स्ट्रॉंग होल्ड राहिलेला आहे, याच भागात त्यांची जास्त येतील. आणि काही तुरळक जागा या शहराच्या मध्यवर्ती भागात येतील. त्यामुळे उपनगरात ते जर स्ट्रॉंग गेले तर ते 55 ते 60च्या दरम्यान असं मला वाटतं. ओके, बरं, काय ही आचारसंहिता आदर्श असली तरी सुद्धा निवडणूक बिलकुल तशी नाही आहे. त्यामुळे प्रशांत सरला थेट प्रश्न विचारतो. सर, मताला रेट किती चाललाय? एका किमान लोवेस्ट रेट धरू आपण, 1,000 रुपये ते 2,000 रुपये एका मताला रेट आहे. काही ठिकाणी तो 5,000पर्यंत पण गेला आहे. त्यामुळे एका कुटुंबामध्ये असं धरू आपण, जर दोन्ही पॅनल स्ट्रॉंग आहेत, समजा दोन्ही पॅनल स्ट्रॉंग आहे, असे काही प्रभाग आहेत. आता ते पुण्यातल्या प्रेक्षकांना कळले ते प्रभाग कोणते आहेत, सुजाण प्रेक्षकांना कळले. तर समजा एका घरात 4 मतं आहेत, तर 4 मतं असतील तर एका पॅनलमध्ये 4 उमेदवार आहेत. म्हणजे एका मताला 4 दुने 8,000 रुपये एका मताला, एका पॅनलचे. दुसऱ्या पॅनलचे 8,000 रुपये. म्हणजे एका मताला 2 पॅनल मिळून 16,000 रुपये. आणि जर 4 मतं असतील तर 64,000 रुपये. आणि ही फॅक्ट आहे. म्हणजे म्हणूनच म्हटलं की ही अजिबात अतिशयोक्ती नाही, ही फॅक्ट आहे. आणि यावेळेचं आणखी एक गणित आहे, म्हणजे ते फार इंटरेस्टिंग गणित आहे. यावेळेस ना गुगल पे, फोनपेचा धुमाकूळ आहे. कारण काय झालं आहे, तुम्ही सरकारची इच्छा होती ना डिजिटलाइज व्हावं आपण इकॉनॉमी. आता तुम्ही कोणत्याही बँकेत जा, कोणत्या फायनान्सरला फोन करा आणि म्हणा मला 5 लाख रुपये कॅश दे. मी फक्त 5 लाख रुपये म्हणतो, 5 लाख रुपये मला कॅश दे. तर कॅशचा क्रंच आज शहरात आहे. हे फार भारी आहे. म्हणजे निवडणुका आणि अर्थकारण ह्यातला हा विषय. म्हणजे समजा आणि हे काय आहे, तर महायुतीतले तिन्ही घटक मी परत जागा मोजतो. 163 भाजप,
138 राष्ट्रवादी, 117 शिवसेना, हे तिन्ही घटक स्ट्रॉंगली निवडणूक लढवत आहे आणि एकाच वेळेस राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होती. म्हणजे कॅश क्रंच किती राज्यात निर्माण झालेला आहे याचा अर्थ घेऊ शकतो. आता कार्यकर्त्याचं काय होतं आहे, समजा आता कार्यकर्त्यांचं काय होतं आहे, समजा पैसे वाटायला या वस्तीतल्या 5 कार्यकर्त्यांना सांगितलं की तुमच्या गुगल पे आणि फोनपेवरनं पैसे वाटा, तरी प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे, लिमिट संपणार. लिमिट किती, 1,50,000, याच्यापेक्षा लिमिट नाही आहे. त्यांचे लिमिट संपतायत, ते एकमेकांकडे बघतायत. म्हणजे मी विचारलं ना तर तो रात्री नवीन ॲप डाउनलोड करतात आणखी एक. नवीन ॲप डाउनलोड करायची प्रोसेस आहे, परत 24 तास पैसे सेंड नाही करत. त्यामुळे अनेकांच्या याच्यात प्रॉब्लेम आज झाला आहे. कॅश संपली, अकाउंटला पैसे टाकलेत, तिथून पैसे मारलेत, ॲपची हे संपली आहे. तर या निवडणुकीला हे ॲप आलेत. पुढच्या निवडणुकीला जर लोकांनी बिटकॉईनमध्ये पैसे घेतले वाटायला लोकशाही आणखी मॅच्युअर होती आपली, असं आपल्याला म्हणायला लागेल. नाही म्हणजे आम्ही सगळे आता ह्याच्यावरती हसत जरी असलो तरी ही परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आता, म्हणून मी थेट प्रश्न विचारतो. जास्त विषय सांगितला. संक्रांत आहे, महिलांसाठी जोडवी सुरू आहे देणं, महिलांसाठी चांदीची ताटं देणं सुरू आहे. चांदीवर लक्ष आलं ते वसंत मोरे तर ते काहीतरी फोडलं, ते म्हटले चांदी नाहीच आहे. चांदीची ताटं महिलांसाठी देणं सुरू आहे. महिलांना त्या हळदी कुंकाची भांडी असतात ती देणं सुरू आहे. आता काल तर पिंपरी चिंचवडमधून अशी बातमी आली की एका सोसायटीने 19 वॉशिंग मशीन दिल्यात. म्हणजे हा ट्रक पकडलेला, म्हणजे हे ह्यूज आहे. अनेक ठिकाणी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी सुरू आहे. बहिणींसाठी लाडक्या बहिणीचा संसार एकदम सुखी होणार आहे. लाडक्या बहिणीचा संसार याने एक शेवटच्या रिमार्क्स पटापट घेतो. मतदान उद्या होणार आहे, आजची रात्र वैराची, त्यामुळे ती मॅनिप्युलेटिंग असू शकते. असं एक बफरिंग आपण एक पिरियड सोडू. आत्ताच्या घडल्या पुण्यात मेन फाईट तर 2 ह्याच्यातच दिसते. भाजप साधारण कुठपर्यंत जाईल आणि मागच्या वेळेचा आकडा रिटर्न करेल नाही करेल, आणि मग अजित पवार कुठपर्यंत असतील. मला वाटतं मागचा आकडा होता आणि त्याच्यात प्लस काही सत्ताधारी म्हणजे जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, ते घेतले तर ते 100च्या प्लस भाजप होते. आत्ता तो आकडा कायम ठेवणं भाजपसाठी फार आव्हान असेल. सत्तेच्या जवळ भाजप जाईल, पण मला असं माझा वैयक्तिक अंदाज की जो बहुमताचा आकडा आहे तो गाठताना भाजपला थोडाफार संघर्ष करावा लागेल. प्लस मायनस हा घाम तर नक्की सुटला आहे. मागचा आकडा पेमेंट लिमिट भाजपची नाही संपणार, फार महाशक्ती आहे. नाही, मला काय सांगायचं, 2017ला भाजपचे 98 आले होते, जे उर्वरित 162 जागा होत्या, म्हणजे जवळपास 64 इतर पक्षांचे आले होते. मोदी लाटेत आले होते. आता तर मोदी लाटेचा इम्पॅक्ट तर नाहीच आहे. आता दादांची लाट थोडीशी पुढे सरकली आहे. त्याच्यामुळं 99 ज्या मागच्या वेळी आल्या 98 जागा त्याही टिकवणं भाजपला अवघड आहे. आणि जसं पांडुरंगनी सांगितलं तर ते 85 ते 70च्या आसपास राहतील. आणि त्यांना जर दादा एकदम स्ट्रॉंग झाले, दादांचे वाढले, सत्तेच्या जवळ झाले. सर, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आणि भाजप स्वतंत्ररित्या दोघंही समान जागा लढवतात असं मला वाटतं. आणि पुणेकर दोघांपैकी एकाला पूर्ण बहुमत देतील असं माझं म्हणणं आहे. पूर्ण बहुमत आहे. ओके, दादा जास्त जागा. मी मगाशी आकडा सांगितलं की दादा 60पर्यंत असतील, 70 ते 80पर्यंत भाजप असेल आणि काँग्रेस 12 ते 15 आणि शिवसेना तिन्ही मिळून 4-5 असतील. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. मी मुद्दाम त्यांना वेगवेगळे यासाठी प्रश्न विचारत होतो की काय झालंय, सुरुवातीपासून ना BMCचा खूप बज होता की पालिका निवडणूक आणि मग ते ठाकरे आणि भाजप वगैरे वगैरे. पण बघा गेल्या 20 दिवसात काउंट सांगतोय की पुणे पालिका आणि पिंपरी चिंचवड पालिकेसाठीचा बज प्रचंड वाढला. आणि जे सगळ्यांना सुरुवातीला नुराकुस्ती वाटत होती की चला दादा आणि भाजपमध्ये साठालोटा आहे ते बघून घेतील, ग्राउंडवर असं काहीच नाही आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक शब्द वापरला, एक कॉइन केली होती की मैत्रीपूर्ण लढत. मित्रांनो, मैत्रीपूर्ण लढत खरंच एकमेकांना अंगावर घेण्याची आहे, एकमेकांना हाणण्याची आहे, ठोकण्याची आहे आणि अक्षरशः शिवीगाळ्या करण्याची आहे. आणि महाराष्ट्राला हे या राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की त्यांचा खरा चेहरा काय. उद्या मतदान आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतर हक्क मात्र नक्की वाजवा. मुंबई तक मात्र कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार वाबळे थांबतोय तेच.